एनडीएचा दीक्षांत सोहळा नुकताच पुणे येथे पार पडला असून 339 कॅडेट लष्करात रुजू होणार आहेत। त्यात 17 मुली पहिल्यांदाच लष्करात रुजू होत आहे। इतिहासात पहिल्यांदाच 17 मुलींची तुकडी एनडीएतून पासआउट झाली आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे। देशात पहिल्यांदाच 17 मुलींची निवड झाली आहे। मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। एनडीएमधून अधिकारी होण्यासाठी मुलींना संधी असते, मेहनत घेतली तर काहीच अशक्य नाही हे सिद्ध होताना दिसून येत आहे। 2021 मध्ये न्यायालयाने महिलांना एनडीए परीक्षा देण्याची अनुमती दिली, त्याची अंमलबजावणी झाली आणि मुलींनी मोठ्या प्रमाणात हे यश मिळवलं आहे। मुलींना आणि मुलांना सुद्धा आपलं जर करिअर करायचं असेल तर विशेषतः आत्मा मालिक एनडीए अकॅडमी आपल्यासाठी सुरक्षित आणि सर्व भौतिक सुविधा असलेली एनडीए पूर्वतयारी अकॅडमी कोकमठाण आपल्यासाठी सज्ज आहे। अत्यंत कमी कालावधीमध्ये या अकॅडमीचे 10 कॅडेट भारतीय सैन्य दलात अधिकारी पदावर रुजू झालेत, तर 78 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पास केली आहे। ग्रामीण किंवा शहरी भागातील ज्या मुलामुलींना एनडीएमध्ये अधिकारी होण्याचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी आत्मा मालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमी उपलब्ध आहे। खरं तर भारतीय नौदलामध्ये पुरुषांची संख्या 10,000 आहे आणि महिलांची संख्या फक्त 700 आहे, तेव्हा मोठी संधी मुलींना या ठिकाणी आहे। आत्मा मालिक पूर्वतयारी अकॅडमी कोकमठाण येथे उत्कृष्ट निवास व्यवस्था, भोजन आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत आहे। सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत, फक्त मेहनत करणं गरजेचं आहे आणि ती सुरू आहे। या शैक्षणिक वर्षात मोठ्या संख्येनं मुलींनी सुद्धा आपला प्रवेश अकॅडमीमध्ये नोंदवला आहे, त्यांची तयारी सुद्धा तितक्याच निष्ठेनं सुरू आहे। परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या आशीर्वादाने आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून आत्मा मालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमीची उत्कृष्ट संधी आपल्याला उपलब्ध आहे। आत्मा मालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमीच्या माध्यमातून एनडीए उत्तीर्ण होऊन भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्याचं स्वप्न आपलं पूर्ण होऊ शकतं। जर का आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर सोबत दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधा। पत्ता आहे आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर।